श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. परमानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदीक्षाशु भूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कथाटोपीं च माला दण्डकमण्डलधर कण्ट्याकररक्षकः त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाहि माम्. जय जय श्री जगरक्षका, जय जय आजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयनानंतवेशा अनामातीतानंता, जय जय आजी गरुडवाहना, जय जय आजी कमललोचना, जय जय आजी पतित पावना रमा रमणा विश्वेशा मेघवर्णाकार शांत मस्तकी किरीट विराजिता तोची स्वयंभू आदित्य तेच वर्णिले न जाय विशाळ भाळाकार नयन सरळ नासिका सुहास्यवदन दंतपंक्ती कंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजिती रत्नमाला हृदयावरे जे कोटी सूर्याचे तेजहरी हेममय भूषणे साजरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमळ सुंदराती जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचर जन्मदाती मूळ जननी तेची पे जाणू पर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजिती करकमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्त द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे कासे काशीला पितांबर विद्युते समतेज पार कर्दळी स्तंभा परिसुंदर अभयजंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शन पतित तरती ज्याची अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य ज्याचे कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्ह मंडित वर्णिता वेदशनले 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकला सकळा ऐसे त्या परममंगला अल्पमती के विवर्णू नारदाणे मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीश्वर क्रमू न शकले महिमांबर तेथे पामर मिकाय जो सकळ विश्वाचा जाणता समुद्रकण्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोदया ज्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फराशधर अगमिलीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांची माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगल कार्य करता स्मरण विघ्ने जाती निरसन भाजका होई दिव्य ज्ञान वेदत्तसार कळिपा सकल कार्यारंभी जाणा करीती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलाशी साष्टांग नमन करुणे मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसादी मिळा मूढमंती पंडित तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुतान मिळेली मूढमती मी अज्ञान कावेदिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छिंदका जो सद्भक्तीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याच्या कृपे करून स्वेच्छा लाभे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतेस की निश्चय देवी असती माता पितर तेसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी ज्याची नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिबंध अज्ञ बाळा घेतले असे थोराळ ती पूर्विनार दयाळ सद्गुरुराज आपणाची 9 मास उदरी पाळले प्रसवेज्ञासी सोशिले कौस्तुकी करुणी वाढले रक्षिले अजराशी जननी जनका समान अन्य देवता आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी ज्याच्या तयाच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रणे मेला 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विदुल ते समान कामधेनू आसुनी जवळी हाती धरिले असे झोळी ते पहा जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चारवेद हो निश्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्माशी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या वाढीला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पाऊली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे देव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवीन झाले अपार दारिद्र्य दुःखी भोगती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानते वेदवचने दिवसेंदिवस हो महामणे कमी होऊ लागली सुटला धर्माचा राज्याश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय
उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला. ऐहिक भोगीच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापना कारणे योगायोगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमर. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्याची साष्टांग मुनी करी प्रार्थना करजोडून आपला विख्यात महिमा जनी गाजव्याची उजिले. तुमचे चरित्र महासागर पावे न कसे पहिले तीर. तरी आत्मसार्थक करावया साचार मी न तेथे जाहलो. किंवा अफाट गगना समान अगाध आपली महिमान. अल्पमुती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीशी उचलून घालीन काखेशी. किंवा खाद्यात सूर्याशी लपवीन म्हणे स्वतेजे. तसे असे माझी आळ बाळ जाणूनी लढीवाळ पुरविता तो दयाळ. दीनबंधू येतीवर्या करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा. माझ्या ठाई वार्था मीपणाची नसेची. ऐसी एकूणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. उनी न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ. पाहुणी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय. ऐसे एकूणी अभयवाणी संतोष झाला माझ्या मणी. यशस्वी होणे लेखणे ग्रंथ समाप्ती प्रति पाहो. आता नमो साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद. ते सात्व सुखी आनंदमय सदुदित राहती. मग नेमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्याची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी. वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी मुकुटा वसंत नेमिले कवी कालिदास. ज्याची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्याचे ग्रंथ रचना पाहुणे. ज्ञातीही डोलिवती मान तयाचे चरण नमिले. ईश्वर चरणी जडले चित्त ऐसी तुकारामधिक भक्त. ग्रंथारंभी तया नमू. अहो वरप्रसाद कारणे अहो तुम्ही संतजनी. मज दिनावरी कृपा करुणे आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान. चतुर श्रावणी सादर बेसले महापंडित आणि चतुर. ऐसा श्रोतू समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर. आपले कवित्व केवी अणू परिथोरांचे लक्षण. एक मला ठाविके पूर्ण. काही असता सद्गुण आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध मराठीही नये शुद्ध. नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे. परिही अमृत जाणूनी आधार धरावजी श्रवणी. असे माझे असंस्कृतवाणी तियेकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण ग्रावे ती तुकेच घ्यावी पूर्ण. एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे. स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महादधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेऊनी काही. द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून. सुंदर कुसुमी निवडून हार त्याचा गुंफिला. काही होऊनी माळी घाली श्रोत्यांच्या गळी. उभा टाकुडी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमी. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस. हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण भागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर जेथे जैसा सहस्त्र कर. दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यतिराज पद कल्हार विष्णू कवी होणी ब्रह्मर. ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घाली तसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत. आदरे भक्त परिसोत. प्रथमाध्याय गूढ श्री शंकराचार्य पर्णमस्तु. श्रीपाद श्री वल्लभा पर्णमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमाध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.